जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभरामधल्या त्या तमाम अभियोग्यता धारकांना सावध करण्याकरिता या व्हिडिओची निर्मिती करत आहोत। आता सावध करण्यामागचं कारण काय आहे, नेमकं फेज 2 असेल किंवा तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्यामध्ये जागा कोणत्या कारणांमुळे जे आहे कमी होऊ शकते आणि त्या जागा कमी होऊ नये म्हणून आपण सर्वसामान्य अभियोग्यताधारक किंवा शिक्षक भरतीचे उमेदवार म्हणून कोणती पावलं उचलू शकतो त्याविषयी डिस्कस करणारा आणि खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा हा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता अतिशय महत्त्वाचा असणार आहे। परंतु व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तपशीलवार पद्धतीने पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सगळ्या गोष्टी तपशीलवार पद्धतीने पाहण्याच्या पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट की जे उमेदवार पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारीला लागलेले आहेत त्या उमेदवारांना मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला जे आहे येणाऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरिता जे सगळे विषय आहेत त्या सगळ्या विषयांची परिपूर्ण तयारी तुमच्या वतीने करून घेतली जाणार आहे। त्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, त्यानंतर IBPS एक्सपर्ट फॅकल्टी, अनलिमिटेड व्ह्यूज, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि टेस्ट सिरीज या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या एकाच बॅच मध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रामधले टॉपच्या IBPS एक्सपर्ट टीचर्स कडून मार्गदर्शन मिळणार आहे। आपल्याला जर यांचं मार्गदर्शन हवं असेल, आपल्याला अभ्यासामध्ये निश्चितपणाने त्याच्यामुळे मदत होणार आहे। जर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर मास्टर टीचर हे प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकता, कारण मास्टर टीचर हा जो प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या उमेदवारांचं 2022 ला 1000 पेक्षा जास्त उमेदवारांचं सिलेक्शन जिल्हा परिषद, नगरपालिका या शाळांवरती झालेला आहे। ट्रस्टेड बॅच आहे, निश्चितपणाने तुम्हाला येत्या परीक्षेच्या नंतर याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आता एक याचं टायटल तुम्हाला लक्षात आलेलं असेल की फेज 2 असेल किंवा तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती संकट आहे का, जागांचं संकट, जागा कमी येण्याचं संकट आहे का? तर त्याचं उत्तर मी निश्चितपणाने तुम्हाला एक सांगू शकेल, काही प्रमाणावरती हे संकट आपल्याला दिसत आहे। ते संकट नेमकं काय आहे तर बघा, जास्तीत जास्त 1ली ते 5वी या वर्गावरती या गोष्टीचं संकट आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याच्या फेज 2 ला देखील आणि फेज 2 च्या नंतर जे काही तिसरी अभियोग्यता चाचणी होणार आहे त्या संदर्भामध्ये देखील या गोष्टीचं संकट आपल्याला दिसत आहे। आता ते नेमकं काय आहे तर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पत्र शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने निर्गमित झालेलं दिसत असेल आणि मित्रांनो हे पत्र होतं 7 ऑक्टोबर 2024चं। आता तुम्ही म्हणाल की सर हे जुनं पत्र आम्हाला का बरं दाखवतायत, आता ऑक्टोबर आहे, आता 2025 जानेवारी चालू झालेला आहे। बरोबर आहे, संकटाला सुरुवात इथून झालेली आहे। हे जे पत्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे पत्र, याचं टायटल वगैरे वाचा। हे जे पत्र आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे माननीय आयुक्त महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि मुख्य अधिकारी या सर्वांना। आणि याचं टायटल जर का आपण घेतलं, विषय जर का घेतला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत हे पत्र आहे। आता या पत्रामुळे काय होत चाललेलं आहे तर एक गोष्ट आपल्यासाठी धोकादायक ही झालेली आहे, या पत्रावर बऱ्याच जिल्हा परिषदेने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे ज्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटाच्या शाळा आहेत त्या ठिकाणी सर्रासपणाने कंत्राटी शिक्षकांची भरती केलेली आहे। आता त्याला रेफरन्स म्हणून हे देत आहे शिक्षण आयुक्तालयाचं पत्र आहे। आता शिक्षण आयुक्तालयाने हे पत्र का बरं निर्गमित केलं तर त्याच्या पाठीमागे जे आहे एक शासन निर्णय आहे। तो शासन निर्णय आम्ही तुम्हाला ज्या दिवशी निर्गमित झाला होता हे त्यांनी ते या ठिकाणी जे आहे आयुक्तालयाचं हे पत्र आहे। आता हे पत्र निर्गमित होण्यामागे जो रेफरन्स दिलेला आहे तो रेफरन्स हा आहे, हा बघा, हा रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे। त्याचं टायटल तुम्हाला हा दिसत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत हे त्याचं टायटल आहे। हा जो काही GR आहे तो आहे 23 सप्टेंबर 2024चा आणि हा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा आहे। यामध्ये त्यांनी तशी तरतूद केली होती, आयुक्त कार्यालयाने या GR ला फॉलो केलं। ज्या दिवशी हा GR निर्गमित झाला होता अगदी त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा काळा GR आहे। माझ्यासोबत शिक्षक भरतीचे जेवढे कार्यकर्ते काम करतायत, बरेच युट्यूबर्स काम करतायत, संघटनेचे जे
चालक आहेत ते काम करतायत त्यांनी देखील या GR ला काळा GR असंच नाव दिलं होतं. कारण यासाठी जे आहे तात्काळ तर नुकसान होणार नव्हतं, परंतु काही महिन्यांच्या नंतर याचं नुकसान आपल्याला सहन करावा लागणार होता आणि ते नुकसान आपल्याला आता दिसून येत आहे. तुम्ही म्हणाला आता याचा काय परिणाम झालाय, तर बघा 23 सप्टेंबर 2024 चा हा जो काही शासन निर्णय होता, जो की 10 किंवा 10 पेक्षा कमी पटाच्या शाळांवरती शिक्षकांची नियुक्ती करण्याचा, तर त्याला अंमलबजावणी करायला आता सुरुवात झालेली आहे. ते कुठे चालू झाले, तर हे बघा, हे लेटेस्ट मधलं पत्र तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी 3 जानेवारी 2025 ची ऑर्डर आहे. ही ऑर्डर काय ऑर्डर आहे, तर बघा हा आदेश आहे, नियुक्ती आदेश. उपरोक्त संदर्भ 2 आणि 3 अन्वये खालील नमूद डीएड बीएड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर अटी आणि शर्तीला बाधिल राहून नियुक्ती देण्यात येत आहे. ही नियुक्ती कोणी दिली आहे, तर शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिलेली आहे. काही उमेदवारांचं त्यांनी त्या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे. रेफरन्स म्हणून त्यांनी तो GR, त्याच्यानंतर हा तो GR, आयुक्त कार्यालयाचं जे काही पत्र होतं ते पत्र वगैरे सगळे जोडलेले आहे. आता यामध्ये जेवढ्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं ना, ते उमेदवार तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. हे बघा, ही संख्या काही कमी नाहीये. तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे हे बघा, हे ते उमेदवार जवळपास 371 उमेदवारांचं सिलेक्शन झालंय आणि हे सगळे जे आहे पहिली ते 5वी वर्गाला आहे. म्हणजे विचार करा, या 371 उमेदवारांचं ज्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या जागा तर आता फेज 2 ला येतील का, येणार नाही, साहजिक आहे. आता हे रत्नागिरीचं प्रकरण आहे. रत्नागिरीच्या नंतर आपण जेव्हा माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला लक्षात आलं की जो धुळे जिल्हा आहे, ठीक आहे, धुळे जिल्हा परिषद मध्ये देखील सेम काही दिवसांमध्ये, कदाचित जे आहे 2-4 दिवसांमध्ये अशाच प्रकारची नियुक्ती केली जाणार आहे. आता या अटी शर्ती दिल्यात त्यांनी की डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधिताला जे आहे शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समायोजनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ राहणार नाही. हे बघा, याच्यामध्ये एक काय सांगितलं जातं ना, सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर तुमची गुणवत्ता योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार जे आहे सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. आता मी सांगितलं, आता यांचं सिलेक्शन झालं म्हणजे 1 वर्षाकरिता तर हे फिक्स झाले. मग 1 वर्षाकरिता फिक्स झाले म्हणल्यावर या जागा कुठे फेज 2 ला येणार आहे, नुकसान होतं ना आपलं. म्हणून आपण सांगितलं होतं की हा जो GR आहे, तो जो GR आहे शासन निर्णय आहे, तो काळा शासन निर्णय आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने काही प्रमाणावरती हे बघा 6वी ते 8वी 9वी 10वीला त्याचा धोका नाहीये, परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त उमेदवार 1ली ते 5वी वर्गाचे आहे आणि त्यांच्याकरिता हा खूप मोठा धोका आहे. आजही आपल्याकडे वेळ आहे. आता दुसरी एक समाधानाची बाब एक किंचितशी आहे, ती काय आहे की या पद्धतीने भरती करण्याकरिता सध्या स्टे देण्यात आलेला आहे, तात्पुरता स्टे दिलेला आहे. परंतु बॅड न्यूज अशी आहे की तो शासन निर्णय रद्द झालेला नाही. आपली पहिल्या दिवसापासून मागणी आहे की तो जो शासन निर्णय आहे तो रद्द व्हायला पाहिजे. कंत्राटी भरतीलाच मुळात आमचा विरोध आहे. कारण आज काय होतं की काही लोक जे आहे कंत्राटी भरतीवर येऊन बसतात आणि नंतर त्यांचा कार्यकाळ संपत आला की त्याच जागेवर नूतनीकरण करा, रिन्यू करा, आम्हाला परमनंट करा, नियमित करा वगैरे वगैरे या ठिकाणी डिमांड्स करायला सुरुवात करतात. आणि आपले जे उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तसेच बसून प्रतीक्षा करतात, फेज 2 होतं का, 3री अभियोग्यता होते का. मग हा कुठेतरी जे आहे विरोधाभास आहे आणि उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांवरती अन्याय देखील आहे. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो, हे त्यांच्या नियम अटी आहे, आता मी काय तुम्हाला दाखवणार नाही. बघा, शिक्षक भरतीमध्ये कमी जागा येण्यामागचे 2 महत्त्वाची कारण. पहिलं आणि महत्त्वाचं कारण, कमी पटाच्या शाळेवर कंत्राटी शिक्षक, जो मुद्दा मी तुम्हाला आता सांगितलाय तो, ठीक आहे, 10 किंवा 10 पेक्षा कमी. आता तुम्ही म्हणाल सर अशा शाळाच किती असेल, 10 किंवा 10 पेक्षा कमी पट. तुम्ही म्हणाल सर अशा शाळाच किती असतील, तुम्हाला ते पण दाखवतो किती शाळा असतील, किती जागा ज्या आहेत त्या आपल्या वाट्याच्या तिकडे जाऊ शकतील ते देखील तुम्हाला दाखवतो. दुसरं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आता ही जी काही योजना होती निवडणुकीसाठी, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या अंतर्गत हे लाडके भाऊ आहेत, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आता या योजनेमध्ये तुम्हा लोकांचा विश्वास बसणार नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,10,000 उमेदवार जॉईन झालेले आहेत कंत्राटी भरतीवर. हे कंत्राटीच आहे. 6 महिन्यांचा त्यांचा कालावधी होता, त्यांचा कालावधी फेब्रुवारीमध्ये संपणार आहे आणि हे उमेदवार आता आम्हाला रिन्यू करा, आमचं कॉन्ट्रॅक्ट वाढवून द्या, आमचं मानधन वाढवा आणि आम्हाला परमनंट करा, अशा प्रकारची मागणी करण्याकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करणार आहे. मग आता विचार करा, असं जर का होत असेल तर मग शिक्षक भरतीच्या जागांचं काय.
ते जर का त्याच जागेवरती या ठिकाणी जर का दावा ठोकून बसले तर मग भविष्यामध्ये शिक्षक भरतीचं काय, हे तुम्हाला मी फुकटची भीती नाही दाखवत आहे, परंतु आपलं कर्तव्य आहे ते आपण जर का इतक्या दिवसापासून शिक्षक भरतीसाठी काम करतो आहे, आपल्याला बाकीच्या लोकांपेक्षा दोन गोष्टी एक्स्ट्राच्या माहिती आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचवणं, येणारा धोका सर्वांना समजावून सांगणे, बाकी सर्वांची मिळून मर्जी जे काय होईल, हे दोन संकट आपल्यासाठी अतिशय जास्त आहे आणि याच्यामुळे 100% जागा कमीच येणार. आज ही वस्तुस्थिती आहे फेज 2 ची. आणि जर आपण या ठिकाणी अलर्ट झालो नाही, जागे झालो नाही, तर आपण एक गोष्ट पुन्हा सांगू शकतो, तिसऱ्या अभियोग्यतेला देखील याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. दोन गोष्टी आहे बघा, एक हे तुम्हाला कंत्राटीचा आत्ताचा सांगतोय, ठीक आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या 15,000हून अधिक शाळांची पटसंख्या 1 ते 20 पर्यंत असून त्यातील 5,000 शाळांची पटसंख्या 10 पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये डीएड बीएड धारक तरुणांना कंत्राटी तत्वावर भरती करून घेण्यासंदर्भात शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे, पण आता निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याने शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही असे देखील समजलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, 1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा 15,000 आहेत, तेवढा धोका नाहीये. 20 म्हणजे 11 ते 20च्या दरम्यानच्या शाळांमध्ये कंत्राटी भरती नाही, कंत्राटी भरती आहे 0 ते 10 किंवा 1 ते 10. मग त्या शाळा किती आहे, तर त्या शाळा 5,000 आहे. आता समजा 5,000 शाळांमध्ये 5,000 शिक्षक जरी नेमले गेले, त्या 5,000 जागा कोणाच्या होत्या, त्या 1ली ते 5वीच्या होत्या, आपल्या होत्या, फेज 2च्या वाट्याच्या काही होत्या, काही तिसऱ्या अभियोग्यता चाचणीच्या होत्या. त्याच्यामुळे आजही आपल्याकडे वेळ गेलेली नाही. आपलं काम आहे की तो जो शासन निर्णय आहे, काळा शासन निर्णय, तो रद्द करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. नवीन शिक्षण आयुक्त, नवीन शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पोहोचवल्या पाहिजे. तर आणि तरच फेज 2 लाही आणि तिसऱ्या अभियोग्यतेलाही बऱ्यापैकी जागा येतील. अन्यथा जागांवरती संकट आपल्याला दिसतंय. दूरदृष्टीवाल्या लोकांना माझं बोलणं निश्चितपणाने पटत आहे. तुम्हाला नेमकं याच्याविषयी काय वाटतंय? माझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का ही नाहक भीती आहे? दुर्लक्ष करायचं, सोडून द्यायचं, जे चाललंय ते चालू द्यायचंय? निश्चितपणाने कमेंट करा, कारण मला तुमच्या मतांची जी काही कदर आहे ती आहेच आहे. तुमची मतं जाणून घेण्याची फार जिज्ञासा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आताच्या घडीला जे आहे, जे काही संस्था चालक आहे त्या संस्था चालकांना पवित्र पोर्टल मार्फत भरती नकोय, हा देखील एक संकट आहे आपल्यावरती. कारण परवाच्या दिवशी जे आहे, ज्या पद्धतीने आपले नवीन शिक्षण मंत्री आणि सगळे संस्था चालक आणि संघटनांचे अध्यक्ष यांची जी काही मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये त्यांनी एक मागणी केली आहे. बघा, राज्यात होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये, ती पद्धतच रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावेत अथवा वेगळी यंत्रणा राबवावी अशी मागणी संस्था चालक प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्र्याकडे केली. त्याशिवाय टप्पा अनुदान, क्रीडा, संगीत शिक्षक भरती आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत. सरळ सरळ मागणी होती की आम्हाला संस्थांना जे आहे पवित्रच्या बाहेर सोडून द्या, आम्हाला आमच्या शाळेमध्ये, आमच्या संस्थेमध्ये शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जी आहे सर्रासपणाने परवानगी द्या, म्हणजे आम्ही लगेच काळाबाजार करायला मोकळे होतो, अशी मागणी केली. जरी मान्य झाली नसेल तरी देखील भविष्यामध्ये ही जी मागणी आहे ते लावून धरणार आहे आणि आपल्यासाठी संकट येऊ शकतं. तसं होऊ नये म्हणून आपल्याला एकतेचं प्रतीक व्हावं लागेल, एकी करावी लागेल. सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला जे आहे काम करावं लागेल, एक नियोजन करावं लागेल. तो शासन निर्णय रद्द करण्यासाठी, फेज 2 लवकरात लवकर होण्यासाठी आणि खासगी संस्था चालक पवित्रच्या बाहेर जाऊ नये यासाठी देखील आपल्याला सर्वांना मिळून या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला नेमकं काय वाटतं की मी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये खरं तथ्य आहे का, त्या फक्त मृगजळ आहे किंवा त्या फक्त नाहक भीती दाखवण्यासाठी आहे? तुमची मतं मला निश्चितपणाने जाणून घ्यायला आवडेल. आणि जे विद्यार्थी प्रामाणिक आहेत, ज्यांचं फोकस फक्त आणि फक्त शिक्षक होण्यावर आहे आणि जे तिसऱ्या अभियोग्यता चाचणीची तयारी करतायत, त्यांनी जे आहे सरळ सरळ या ठिकाणी मिशन टेट बॅच 2.0 यांच्या अंतर्गत जे काही एक्सपर्ट आहे टीईटी मधले, त्या एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली आता अभ्यासाला सुरुवात करून द्यायची आहे. वेळ अतिशय वाया घालवायचा नाही. फेज 2 झाला की लगेच आपल्याला तिसऱ्या अभियोग्यता चाचणीची नोटिफिकेशन पाहायला मिळेल आणि नोटिफिकेशन आली तर आपल्याला अभ्यासाला वेळच मिळत नाही. 1 महिन्याच्या आत परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे
समजूतदार व्यक्तीने लवकरात लवकर आपली तयारी करून ठेवायची आहे, म्हणजे एक्झाम कधीही हो, आपला अभ्यास कंप्लीट झालेला असावा. त्यामुळे जर का आपल्याला यांचं मार्गदर्शन हवं असेल, हे ट्रस्टेड बॅच आहे. मास्टर टीचर हे जे प्लॅटफॉर्म आहे ते अगदी असं आहे की ज्यांनी स्वतःहून बऱ्याच वेळा परीक्षा दिलेल्या आहे. आपल्याकडे जे मॅथ रिजनिंग शिकवणारे ज्ञान वराळे सर आहे, त्यांनी मागच्या परीक्षेमध्ये 174चा स्कोर देखील केलेला आहे. त्यामुळे फुल्ली तुम्ही ट्रस्ट करू शकता. आपल्याला दरम्यानचं मार्गदर्शन हवं असेल तर मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरून फ्री मध्ये डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवर बरेचसे लेक्चर्स आहेत, डेमो लेक्चर्स, ते पहा. आवडले निश्चितपणाने जॉईन करा.